राष्ट्रवादीतर्फे निलेश लंके यांना शरद पवार उभं करणार अशाही बातम्या आल्या। आणि आपल्या गटातला हा आमदार काकांच्या गटात जाणार या बातमीला अजितदादांनी फारसं महत्त्व दिलं नाही, फक्त एकच प्रतिक्रिया दिली की अपात्रता कायद्यानुसार ठरू शकते, याचं भान राखलं जावं, एवढंच अजितदादा बोलले। आणि पुढे टाकलेलं निलेश लंके यांचं पाऊल मागे आलं। कारण सरळ आहे मित्रांनो, निलेश लंके या आमदाराला खरं बळ देणारे शरद पवार असण्यापेक्षा अजितदादा पवार होते। हे मी कशाच्या बळावर सांगतो लक्षात घ्या मित्रांनो, कशाच्या बळावर सांगतो की अजितदादा महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्या पारनेर किंवा कुठल्या नगरपालिकेतले 8 की 9 शिवसेनेचे नगरसेवक याच श्री निलेश लंके यांनी फोडले होते आणि राष्ट्रवादीत आणले होते। त्यांचं स्वागत मला वाटतं अजितदादा आणि अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी केलं होतं आणि त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुसून बसले होते। अखेरीस महाविकास आघाडीच्या सरकारामध्ये बिघाडी होऊ नये म्हणून शरद पवारांच्या आदेशानुसार त्या शिवसेनेच्या मूळ नगरसेवकांना परत शिवसेनेकडे पाठवण्यात आलं। राष्ट्रवादीत आलेल्या या नगरसेवकांना मुख्यमंत्र्यांच्या मर्जी खातर परत पाठवण्यात आलं। हे आठवत असेल तुम्हाला, तो सगळा पराक्रम करणारे पार्थ पवार म्हणजे अजितदादांचे चिरंजीव आणि निलेश लंके होते। त्यामुळे निलेश लंके यांचा बोलविता धनी कोण, गॉडफादर कोण हे वेगळं सांगायला नको। असे निलेश लंके यांना लोकसभा निवडणुका लढण्याची खुमखुमी आहे, इच्छा आहे, त्यांनी ती लपवलेली नाही। पण आज अजितदादा किंवा त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीत आहे आणि महायुतीमध्ये अहमदनगर दक्षिण किंवा जी काय अहमदनगर नावाच्या लोकसभा मतदारसंघाची जागा आहे ती भारतीय जनता पक्षाकडे आहे आणि ती सुद्धा भारतीय जनता पक्षाकडे असण्याची कृपा जी कोणी केली असेल तर ती शरद पवारांनी केलेली आहे। तुम्हाला आठवत असेल मित्रांनो, तो 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पार्थ पवार यांना बारामती लगतच्या माढा मतदारसंघातून उमेदवारी दिली जावी अशी चर्चा चालू होती आणि त्यातून थोडं वादळ निर्माण होतं म्हटल्यानंतर पवारसाहेबांनी माढ्यातून पार्थ पवार उभे राहणार नाहीत, त्यांना आम्ही उभे करणार नाही, एका घरातली किती उमेदवार द्यायचे वगैरे वगैरे भाषा करत पार्थ पवारांना मावळ मतदारसंघात पराभूत व्हायला पाठवलं होतं। आणि पार्थ पवार उभे राहणार नाहीत तर माढ्यातून शरद पवारच उभे राहतील हे सुद्धा वक्तव्य त्या काळात शरद पवारांनी केलं होतं। पण तोच काळ असा आहे की त्या कालखंडामध्ये आजच्या एकनाथ शिंदे सरकारमधले भाजपचे मंत्री आणि 2019 पूर्वी काँग्रेस पक्षाचे विधानसभेत असलेले विरोधी नेता राधाकृष्ण विखे पाटील यांनी पवारांना एक प्रेमळ आवाहन केलं होतं की नगर ही जागा आहे, नगर आणि शिर्डी असे अहमदनगर जिल्ह्यात 2 लोकसभेच्या जागा आहेत, त्यापैकी शिर्डीची जागा शिवसेनेकडे, मला वाटते शिर्डीची जागा काँग्रेसकडे आणि नगरची जागा आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होती, तर त्याची अदलाबदल करावी अशी विनंती राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांना केली होती। आणि हा इतिहास आहे की विखे कुटुंब आणि पवार कुटुंब यांचं दीर्घकालीन मितुष्ट आहे। आता जुन्या भांडणावर पडदा पाडूया आणि परत एकत्र येऊया असं आवाहन राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं होतं। याचं कारण आपल्या मुलाला नगरमधून लोकसभेची निवडणूक लढवायची आहे, ती जागा काँग्रेसकडे असली तर सुजयला ती जागा लढवता येईल, म्हणून हे सगळे जुने वाद मिटवूया असं आवाहन राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं होतं। तेव्हा पवार म्हणाले होते की तुमच्या लेकरांना अंगा खांद्यावर खेळवायचं तर मला काय लेकरं बाळं नाहीत का, असे उद्गार पवारसाहेबांनी काढले होते आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचा प्रस्ताव फेटाळून लावला होता। त्या मुलाला खासदार करण्यासाठी विखे पाटील यांनी काँग्रेसचं विरोधी नेतेपद सोडून स्वतः काँग्रेस पक्ष सोडला आणि आपल्या पुत्रासकट ते भाजपत गेले आणि भाजपतून ते मुलाला त्यांनी खासदार केला आणि तीच ही जागा आहे जिथून निलेश लंके यांना आता शरद पवार लोकसभेचा उमेदवार बनवू पाहतात आणि म्हणून निलेश लंके हे शरद पवार राष्ट्रवादी पक्षात यायला तयार झाले किंवा जे काय असेल ते।
सांगण्याचा हेतू असा की आज निलेश लंके हे अजितदादांची साथ सोडून काकांकडे म्हणजे शरद पवारांच्या पक्षात आले म्हणून खरोखरच नगरमधून लोकसभा निवडणूक जिंकू शकतात का? तशी शक्यता बिलकुल नाही आहे. कारण एक तर तो सगळा भाग हा विखे कुटुंबाचा बालेकिल्ला आहे आणि दुसरी गोष्ट भाजपची आणि नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेची लाट अख्ख्या देशामध्ये घोंगावते आहे. अशा वेळेला शरद पवारांचा आशीर्वाद असो किंवा डोक्यावर हात असो, नगर या लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके लढू शकतात, उमेदवार होऊ शकतात, पण जिंकण्याची बिलकुल शक्यता नाही. आणि इतकं सहज सोपं असतं तर शरद पवारांनी आपल्या विश्वासातल्या आपल्या दुसऱ्या नातवाला म्हणजे रोहित पवारांनाच नगरमधून लोकसभेवर पाठवण्याचा घाट घातला असता. पण पवारांची हालत इतकी पातळ झालेली आहे की त्यांना बारामती आपल्या लाडक्या कन्येसाठी वाचवायची कशी याची भ्रांत पडली आहे. म्हणून जुने तंटे मिटवायला ते पार भोरमध्ये अनंतराव थोपटे यांच्या घरी त्यांच्याशी तडजोड करायला पोचले होते. अशा शरद पवारांच्या आशीर्वादाने निलेश लंके यांना वाटत असेल की आपण लोकसभा गाठवू शकतो, तर त्यालाच मराठी भाषेमध्ये लंकेत सोन्याच्या विटा असं म्हणतात. योगायोगाने यांचं नाव निलेश आणि लंके आहे. शरद पवार निलेश लंकेमध्ये सोन्याच्या विटा शोधत असतील तर त्यासारखं दुसरं हास्यास्पद काही नाही. कारण खुद्द बारामतीलाच दिल्लीकरांनी असा वेढा घातलेला आहे आणि खुद्द बारामतीमध्ये घरात, परिवारात आणि पक्षात उभी फूट पडलेली आहे. त्यामुळे बारामती कशी वाचवायची याचीच भ्रांत शरद पवारांना आहे. अन्यथा इतकं 30-40 वर्षाचं पारंपरिक वैर विसरून शरद पवार स्वतः अनंतराव थोपटेंच्या घरी जाऊन पोहोचले नसते. त्यामुळे लंकेचं गाजरं खात असतील आणि आमदारकीच्या अपात्रतेचा नुसता इशारा केला तर पाऊल मागे घेत असतील तर निलेश लंके म्हणजे शरद पवारांसाठी लंकेत सोन्याच्या विटा म्हणतात, त्यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. पण मित्रांनो, राजकारण हा असा हुलकावणी देणारा खेळ आहे की असं म्हणतात की पॉलिटिक्स इज आर्ट ऑफ पॉसिबिलिटी. शक्यतांचा खेळ म्हणजेच राजकारण असतं. पण मोदी आणि शहा जे भाजपचे आज सर्वोच्च नेते आहेत ते ही शक्यता ठेवत नाहीत. ते संकल्पात रूपांतर करतात आणि संकल्प पूर्ण करण्यासाठी आपलं सर्वस्व झोकून देतात. आणि त्यामुळेच लागोपाठ 2 लोकसभा निवडणुका अधिकाधिक मतांनी जिंकून एकपक्षीय बहुमताचा विक्रम त्यांनी साजर केलेला आहे आणि आता हॅट्रिक करायला निघालेले आहेत. तर ही गोष्ट विसरता कामा नये की निलेश लंके असोत किंवा शरद पवार असोत, त्यांनी ज्या प्रकारे अहमदनगर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार मिळवायचा प्रयत्न केला, कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांना गळ घातली किंवा तो कोण DP नावाचा यूट्यूबर आहे लोकप्रिय, त्याच्या लोकप्रियतेचा फायदा लोकसभा निवडणुकीचा एक मतदारसंघ जिंकण्यासाठी शरद पवार करायला निघाले असतील तर त्यातून शरद पवार किती अगतिक झालेत हे लक्षात येतं. तुमच्या काय तो शिवसेनेला कळतो हातकणंगले मतदारसंघ मागायचा आणि त्याच्या बदल्यात सांगलीचा मतदारसंघ द्यायचा, ही सगळी तडजोड बघितलं की ही माणसं राजकारणातली दिग्गज माणसं किती अगतिक होऊन गेलीत त्याची साक्ष मिळते. हे सांगताना आनंद होत नाही मित्रांनो. शरद पवारांसारख्या माणसांनी महाराष्ट्रातले मोठमोठे नेते पटावरची प्यादी आणि मोहरे असल्यासारखे खेळवलेले आहेत. त्यांना आज ह्या गोट्या खेळल्यासारखं राजकारण खेळावं लागतं. हे बघून वाईट वाटतं, खरंच वाईट वाटतं. कारण शरद पवारांचा खेळ नाही आहे. वाघ गवत खायला लागला की बघून वाईट वाटतं मित्रांनो. वाघ शिकार करणारा असतो. वाघ जेव्हा अस्तित्व टिकवण्यासाठी गवताचा चारा पण खाऊ लागतो ना, ते बघून आनंद होत नाही. आणि गवत खाणारा वाघ हा जेव्हा मोठा पराक्रम सिद्ध करायला निघतो किंवा तसला आव आणतो तेव्हा तो अधिक हास्यास्पद होतो. हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही आहे. आपण या अवस्थेत का आलो याचा अजूनही शरद पवारांनी विचार करावा. अजूनही विचार करावा की आपली या उतार वयामध्ये किती विटंबना करून घ्यायची. कारण एक गोष्ट आहे मित्रांनो, आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती हातची निसटली किंवा अगदी काठावर सुप्रियाताई जिंकून आल्या म्हणजे 4-5 हजारांनी वगैरे, तरी तो शरद पवारांसाठी भीषण पराभव असेल. कारण नुसती बारामती हा बालेकिल्ला जातो किंवा राहतो याला महत्त्व नाही आहे, तर
घर फुटलेलं आहे. अजितदादांनी उघडपणे सांगून टाकले आमचं फाटलंय. जेव्हा नणंद भाऊजे अशी लढत बारामतीमध्ये उभी राहते आणि पवारांना उमेदवार शोधत फिरायला लागते, ही 6 दशकं राजकारणात घालवलेल्या माणसासाठी सन्मानाची गोष्ट असत नाही. त्यामुळे कधी युगेंद्र नावाचा नातू जवळ करायचा, कधी आणखीन बहिणीला किंवा भाच्यांना समोर आणायचे, हे सगळे खेळ शरद पवारांना करायला लागत आहेत. आपले दूरदूरचे आणि जवळजवळचे नातेवाईक माध्यमातून आणून त्यावर चर्चा घडवून आणायला लागतात. हे शरद पवारांच्या इब्रतीला आणि प्रतिष्ठेला शोभणारी गोष्ट नाही. आणि त्याचीच साक्ष निलेश लंकेमध्ये सोन्याच्या विटा शोधणं, यातून त्याची प्रचिती येत असते, पुरावा मिळत असतो. अर्थात मला वाटत नाही अजून तरी तसं झालेलं नाही. आणि आता तर निवडणुका घोषित झाल्या आहेत. निलेश लंके हे लोकसभा लढवण्यासाठी पवारांनी जी गळ घातलेली आहे, त्या गळाला निलेश लंके लागतील अशी मला बिलकुल शक्यता वाटत नाही. आणि लागले तरी त्यांच्याही हरण्यातून पराभव हा पवारांचा होणार आहे, हे विसरू नका. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.